नमस्कार मित्रांनो, आज जे इलेक्शन पद्धती होऊन राहिली त्याच्यामधला थोडासा घोड समोर आला, त्याबद्दल आपण रूपरावजी वानखडे यांच्याकडून थोडक्यात माहिती घेऊ का घडलं त्यांच्यासोबत। हे बघा मित्रांनो, तुमचं नाव सांगा। मी आर्यस वानखेडे, भांडेवाडी। आता इथं मी नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन, भारतनगर ह्या पत्त्यावर मी गेलो असता इथे माझा अनुक्रम नंबर 1118 आहे। ह्या 1118ची जे चिठ्ठी आहे, ही 1118 नंबरची चिठ्ठी मी काढली आहे त्या आपल्या बूथवरून। ही चिठ्ठी घेऊन मी मतदान करायसाठी गेलो असता या अनुक्रम नंबर 1118 अनुक्रम नंबरवर दुसऱ्याचंच नाव असल्यामुळे मला अंदरच्या लोकांनी मतदान करू दिलं नाही, मला बाहेर हकलून दिलं। त्याच्यानंतर दुसरीकडं आहे म्हणून मला सांगितलं, हे दुसरीकडं मी गेलो। हे नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालय, नागपूर, भरतवाडा रोड, रूम नंबर 2 असं याच्यावर ऑनलाईनच्या पेपरवर हे निघालं आहे। आणि याच्यामध्ये माझा अनुक्रम नंबर आहे 235। हा बघू शकता तुम्ही। तर 235 नंबरची मी तिथनं चिठ्ठी घेऊन त्या शाळेमध्ये गेलो। मी नेताजी सुभाषचंद्र बोस नंबर तिथून चिठ्ठी काढली। ह्या चिठ्ठीवर माझा अनुक्रम नंबर 235 आहे। 235 नंबरचं त्या बूथवाल्यांनी मतदान करण्यासाठी माझं रेकॉर्ड काढल्यानंतर 235 नंबरवर दीपिका दाने यांचं नाव आहे। आता मी कुत्र्यासारखा लंगलंग फिरलो आणि ह्या वोटिंग करण्यासाठी मी या वोटिंगला लात मारली, आपल्या घरी आलो। 1 लिटर पेट्रोल जायला साहेब, मी इकडून जा तिकडं जा, तिकडून जा तिकडं जा, त्याच्यामुळे मी आता घरी आलो। हा घोळ आहे। आता माझं वोटिंग नाही झालं तर ही कोणाच्या अकाउंटमध्ये वोटिंग जाईल याचा विचार जनतेनं करावा। अशा तऱ्हेनं हा घोड जो आहे समोर आला आहे। आज कॉर्पोरेशन इलेक्शनसाठी जो सर्वे जर केला असता तर ज्या वार्डातला व्यक्ती त्या वार्डामध्ये त्याचं मतदान जरुरी होत होतं आणि अशा तऱ्हेने मतदानामध्ये खूप मोठा घोळ समोर येऊन राहिला आहे, तरी याच्याकडे प्रशासनाने लक्ष दिलेलं नाही। मी संतोष चांदेकर, भारतीय सारथी योद्धा ग्रुप, जय सारथी।